एस.के. जैनांचं समाजातलं स्थान काय आहे याची अनुभूती आज आपल्या सगळ्यांना होते. राजेशला मी म्हटलं की खरं म्हणजे एका मैदानावर मोठा मंडप टाकूनच आपण कार्यक्रम केला पाहिजे होता. किती जण भेटायला उत्सुक, पुष्पगुच्छ द्यायला उत्सुक, पुस्तक द्यायला उत्सुक, फोटो काढायला उत्सुक, सगळ्या ठिकाणी जाऊ आणि याही वयात उत्साहाने ते सगळ्या ठिकाणी आले. तशा एका कर्मठ कार्यकर्ता आणि नेत्याच्या हस्ते सत्कार आज या ठिकाणी होतोय. त्या कार्यक्रमाला व्यासपीठावर अनेक जण उपस्थित असतानाही मी फक्त दोघांचाच उल्लेख करेन, बाकीच्यांना मान्यवर म्हणेन, कारण आपण सगळेजण दोन्ही कर्मठ कार्यकर्त्यांचं मनोगत ऐकायला या ठिकाणी उत्सुक आहे. त्यामुळे व्यासपीठावर उपस्थित माननीय देवेंद्रजी, राज्याचे माननीय मुख्यमंत्री, आणि ज्यांचा सत्कार करण्यासाठी अक्षरशः शहराच्या नाही तर शहराच्या बाहेर जिल्ह्यातले कोपऱ्यातून आपण आलो असे आपल्या सगळ्यांचे आदरणीय एस.के. जैन, व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि प्रचंड 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 संख्येने उपस्थित बंधूंनी, मी सुरुवात करतानाच असं म्हटलं की एका कर्मठ कार्यकर्ता आणि नेता की ज्या नेत्याने आपलं कार्यकर्ते पण कधी घालवलंच नाही आणि आपला कर्मठपणा पण कधी सोडला नाही. एस.के.चं एकूण जीवनपट पाहताना ती कर्मठता ठाई जाणवते. शहरामध्ये सगळ्यांना एस.के. ही शहराला बहुतेक सवय आहे. APK, BK, MMT, ABD जे फुलफॉर्म सांगत बसत नाही, पण ABD म्हणजे संघाचे अखिल भारतीय कार्यकर्ते अनिरुद्ध भालचंद्र देशपांडे, पण या शहराला ABDची सवय आहे. मग मलाही उत्सुकता होती आणि या 75च्या निमित्त एस.के. म्हणजे काय मी शोध लावला तर ते कोणाला माहीत नसेल, अनेकांना कळेल. तर S म्हणजे सोहनलाल आणि K म्हणजे कुंदनमल, पण सगळ्यांना एस.के. म्हणून माहिती. तर मी फक्त या दोघांच्या कर्मठपणाबद्दल 2 वाक्य बोलून माझं बोलणं संपवणार आहे. एस.के.चा संपूर्ण 75 वर्षाचा जी वाटचाल आहे ती जेव्हा मी अभ्यास करत होतो तेव्हा असं लक्षात आलं की जे करतील त्याच्याशी टोकाची बांधली. मग ह्याच COEP कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं. त्यावेळेला इंजिनियर म्हणून, म्हणजे इंजिनिअरिंगचा विद्यार्थी म्हणून, खूप चांगला विद्यार्थी म्हणून शिकत असताना वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की आगामी काळामध्ये इंजिनियर्स बेरोजगार होणार आहेत. की घरच्यांना कन्व्हिन्स करून COEP सारख्या कॉलेजमधल्या इंजिनिअरिंगचं शिक्षण सोडलं आणि लॉचं ॲडमिशन घेतलं. मग एकाने इंजिनिअरिंगचं ॲडमिशन सोडायचं आणि लॉचं घ्यायचं आणि तिथे सुद्धा टोकाची बांधिलकी त्या अभ्यासक्रमाशी, त्या अभ्यासाशी ठेवून नंतर त्यातून निर्माण झालेल्या प्रोफेशनशी, त्या व्यवसायाची सुद्धा टोकाची कर्मठता बांधिलकी, कधीही कोणाला फसवणार नाही. राजेशने सांगितले असे इथे जर बोला म्हटल्यानंतर 100 जण निर्माण होतील, पतित पावणारे तर पहिले येतील, पुढे फडके वगैरे येतील, की त्यांच्या सगळ्या केसेस एस.के.नी सोडवल्या आणि ते सोडताना कधी पैशाची अपेक्षा नाही ठेवली. पण बरोबरीने आपला व्यवसाय खूप नेकीने पण खूप चांगला केला. मग संघाच्या कामासंबंधी असेल, एखादं काम दिलं आणि ते काढून घेतलं की तो खळखळ करतो, पण काढून दिलेल्या कामाची खळखळ नाही, नवीन कामाशी लगेच बांधिलकी निर्माण होणं. मग ती खडकी शिक्षण संस्थेसारखं काम असेल, मग ती शिप्रसारखं काम असेल, निरामयसारखं काम असेल, अशी मोठी यादी आपल्याला सगळ्यांना सांगता येईल. माझ्या संबंधीचं एक छोटं उदाहरण, छोटं म्हणजे उदाहरण छोटं, पण त्यातून मी मोठा झालो, ते सगळ्यात शेवटी सांगतो. आता दुसऱ्या एका कर्मठ कार्यकर्ता आणि कर्मठ नेत्याबद्दल मी तुम्हाला काय सांगायचं. वडील कॅन्सरने गेले, त्याच्यातून हादरून न जाता, हकून न जाता, म्हणजे काही गोष्टी मी जाहीरपणे सांगितलेल्या देवेंद्रने आवडणार नाही, परंतु वडिलांच्या कॅन्सरच्या आजारपणामध्ये मुंबईचा आमदार म्हणून मिळालेला वरळीचा फ्लॅट विकावा लागला. तर मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मला जवळ बोलून काय सांगितलं की माझ्या वडिलांचा आमदार म्हणून मिळालेला फ्लॅट गेल्याचे शल्य माझ्या मनात आहे. कोणाकोणा आमदाराची मुंबईत घरं नाही ती शोध
आणि एक नवीन आमदारांच्या घरासाठी सोसायटी निर्माण करा। ही आहे समाजातल्या विषयासंबंधीची बांधिलकी। माझं घर मुंबईत वडिलांचं गेलं, आता माझं मी निर्माण करतो माझ्या माहितीप्रमाणे, आणि माझी माहिती पूर्ण बरोबर आहे। त्यांचं मुंबईत एका स्क्वेअर फूटचंही घर नाही, पण त्यांना चिंता आम्हा सगळ्यांच्या आमदारांच्या घराची। तर असं त्यांनी सरकार गेल्यानंतरही डगमगलं नाही। मला आजही प्रसंग आठवतो की सरकार फायनली गेलं, कारण महिनाभर पुढे चालला होता, आशा होती, मागे पुढे चाललं होतं आणि गेलं। आणि शिवाजी पार्कवर उद्धवजींचा मुख्यमंत्री म्हणून शपथ होती। अमित भाईंचा निरोप आला की आप दोनों ने जाना चाहिए। आम्ही दोघे त्यांच्या वर्षा बंगल्यापासून शिवाजी पार्कपर्यंत निशब्द चाललो, म्हणजे निशब्द प्रवास चालला होता। कुठेही विचलित नव्हते त्यांच्या वागण्या बोलण्यामध्ये, आणि शपथविधी आटपून आम्ही परत आलो। आता त्या शपथविधी आम्ही गेल्यानंतर कोणी कसे खिजवण्यासारखे बॉडी लँग्वेजमधून खिजवलं असेल आपल्याला माहिती आहे। तर असा एक, आणि म्हणून मग राजेश जेव्हा मला म्हणाला की आपल्याला एसकेचा सत्कार करायचा, एका अटीवर आपल्याला काही दोन देवेंजींना आणायचं, म्हणाला तूच कर, म्हणजे आपण सगळे मिळून मिळू। आणि मग देवेंजींना आम्ही असं म्हटलं की डिपेक्स आणि एसकेचा सत्कार दोन्ही एकत्र करता येईल, तुम्ही या। आणि देवेंजी आले आणि आपल्या सगळ्यांना खूप आनंद झाला। आता माझ्या संबंधीचा प्रसंग, मी आज जो इथे उभा आहे आमदार मंत्री म्हणून, तो एसकेमुळे आहे। तर एसके मंत्री कसं काय त्याने आठवत नसतं, तर ज्या वेळेला मला नितीनजी अध्यक्ष होते आणि उमेदवारी मिळाली, त्यावेळेला एक जण निवडणुकीत बसवायचं असतं, त्याच्याशिवाय आपल्याला निवडून येण्याची शक्यता नाही। इथे कुठे गर्दीत असतील, सचिन पटवर्धन हे त्यावेळेला राष्ट्रवादीचे नेते होते, कार्यकर्ते होते, खूप तयारी त्यांनी पदवरची केली। इथे पंकजाताई बसलेल्या आहेत, त्या आलेल्या म्हणाल्या की न बुलाया मेहमानो, एसकेच्या कार्यक्रमाला बोलवायला कशाला लागतं, पण गोपीनाथरावांचे आणि एसकेचे असे संबंध होते। गोपीनाथ म्हणाले तू काय केलं होतं यार, एसके पण कोण एसके जैन म्हणून एक आहे, ते त्या सचिनला समजवते। मग गोपीनाथराव एसके मी बसलो आणि सचिन पटवर्धनांना बोलून घेतलं, आणि 2 मिनिटात एसकेने सचिन पटवर्धनांना कन्व्हिन्स केलं, नितीन गडकरी तुझ्या घरी चहा प्यायला येतील, उमेदवारी मागे, आणि 7-8 मार्जिने विजय झालो। एक सचिन उभा राहिला असता पडलो असतो, पुढचा प्रवास झालाच नसता। आणि त्यामुळे ती आठवण शेवटी सांगण्यासाठी मी ठेवली। त्यांच्या 75च्या निमित्ताने मी त्यांना खूप शुभेच्छा देतो, कारण शहरामध्ये इथल्या संघाचं एक वैशिष्ट्य आहे की एक व्यक्तिमत्व असं होऊन गेलं की ते अख्ख्या शहरावर कंट्रोल करत होतं। श्रीपती शास्त्री असतील, अगदी बाबुराव व्हिडिओपासून सुरुवात करू, श्रीपती शास्त्री असतील, गवळण्णा असतील, आज थोडीशी ती पोकळी जाणवत असताना एसकेनी हा सगळा आज आलेला वेगळ्या क्षेत्रातली जी गर्दी आहे ती पाहून मला असं वाटतं की ती जागा घ्यायला लागेल की ज्यात काही झालं की आम्हाला श्रीपतींकडे जाऊ, प्रश्न सुटेल। एसके जी अभी ये शिक्षण संस्था वकीली छोड़ो, आपके बच्चे बहुत बड़े हो गए हैं, तो शहर में कोई एक ऐसा चाहिए कि जिसके पास समाज के सारे लोग जाकर कहते हैं कि इनके पास जाओ, प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। खूब शुभेच्छा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।